हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.4 पाहायचा आहे. चला तर मग सुरू करूया. मार्केट व्हॅल्यू ऑफ ए शेअर इज ₹200 इफ द ब्रोकरेज रेट इज 0.3%, देन फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर्स. सोल्युशन. बघा, प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. शेअरची मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे ₹200 आणि ब्रोकरेज आहे 0.3%. आणि आपल्याला माहिती आहे की ब्रोकरेज हा नेहमी मार्केट व्हॅल्यूवर घेतला जातो. देन फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर्स. तर एक लक्षात घ्या, परचेस करत असताना परचेस व्हॅल्यू इज इक्वल टू काय असतं, तर मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. शेअर्स विकत घेत असताना तुम्हाला मार्केट व्हॅल्यू अधिक ब्रोकरेज द्यावा लागेल. परंतु विक्री करताना मात्र सेलिंग प्राइस ही काय असेल, म्हणजे शेअरची विक्री करून हातात रक्कम कशी पडणार आहे, तर मार्केट व्हॅल्यूमधून तुम्हाला ब्रोकरेज वजा करावं लागेल. म्हणजे खरेदी करत असताना ब्रोकरेज ॲड करायचं आहे आणि विक्री करताना ब्रोकरेज वजा करायचं आहे. सो वी राइट हियर मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹200, ब्रोकरेज रेट 0.3%. तर आपण या ₹200 किती ब्रोकरेज द्यावा लागतो ते काढून घेऊ. देअरफॉर ब्रोकरेज इज इक्वल टू 0.3% ऑफ मार्केट व्हॅल्यू, दॅट इज 0.3 अपॉन 100 इंटू ऑफ म्हणजे गुणाकार, आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे 200. तर हे कॅल्क्युलेशन करून घ्या, 0.6. and therefore purchase value is equal to market value plus brokerage. Market value is 200 plus brokerage is 0.6, that is 200.6. Therefore purchase value of the share is ₹200.6. तर हे 200.6, तर इथं तुम्ही एक 0 ॲड करू शकता, कारण 0.6 लिहिलं काय आणि 0.60 लिहिलं काय, दोन्ही सेमच आहे. सो परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर इज 200.60. सेकंड एक्झाम्पल. A share is sold for the market value ₹1000. Brokerage is paid at the rate of 0.1%. What is the amount received after the sale? मगाच्या प्रश्नामध्ये शेअर खरेदी केला होता, या ठिकाणी शेअर विकलेला आहे. म्हणजे विकून किती रक्कम आली असं आपल्याला विचारलं आहे. तर विकून रक्कम कशी मिळणार आहे, तर ब्रोकरेज वजा करून मिळणार आहे. ठीक आहे. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹1000. Brokerage is equal to 0.1%. Therefore brokerage is equal to 0.1% of market value, that is 1000. तर या 1000चे 0.1% किती होतात ते आपल्याला काढायचं आहे. 0.1% म्हणजेच 0.1 अपॉन 100 इंटू 1000. तर हे आपण 2 0 कॅन्सल करू, 0.1 इंटू 10. तर 0.1 पुढं सरकूयात. सो वी गेट 1. म्हणजे ₹1 एवढा ब्रोकरेज एका शेअरवर द्यावा लागतो. देअरफॉर अमाऊंट रिसिव्ड इज इक्वल टू, तर त्याची मार्केट व्हॅल्यू किती होती 1000, परंतु त्यातला ₹1 हा ब्रोकरेज म्हणून द्यावा लागणार आहे, that is 999. Therefore amount received after the sale
इज इक्वल टू ₹999. Third problem, fill in the blanks given in the contract note of sale purchase of shares, B for buy and S for sell. तर इथं आपल्याला हा टेबल भरायचा आहे. तर त्यामध्ये काय दिलं आहे बघा, 100 शेअर्स खरेदी केलेत, मार्केट व्हॅल्यू ₹45 आहे. तर आपल्याला टोटल व्हॅल्यू, त्यानंतर ब्रोकरेज 0.2% प्रमाणे, त्यानंतर 9% CGST, 9% SGST आणि टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स एवढं काढायचं आहे. तर यातला आपण हा पहिला प्रॉब्लेम घेऊयात. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 100, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू 45 अँड ब्रोकरेज इज इक्वल टू 0.2%. therefore टोटल व्हॅल्यू, तर टोटल व्हॅल्यू कशी काढतात, तर नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. तर नंबर ऑफ शेअर्स आहेत 100 आणि मार्केट व्हॅल्यू आहे 45. therefore 4500 इज द टोटल व्हॅल्यू. तर ते आपण या ठिकाणी लिहूयात. ओके, त्यानंतर ब्रोकरेज काढायचं आहे. आता हा ब्रोकरेज तुम्ही एका शेअरवर काढून पुन्हा त्याला 100 गुणू शकता, किंवा डायरेक्ट तुम्ही टोटल व्हॅल्यूचा सुद्धा तुम्ही ब्रोकरेज काढू शकता. तर आपण या 4500चा ब्रोकरेज काढूयात. therefore ब्रोकरेज इज इक्वल टू 0.2% ऑफ 4500, दॅट इज 0.2 अपॉन 100 इंटू 4500. तर हे 2 झिरो आपण कॅन्सल करू, यांचा गुणाकार करा, 45 दुनी 90 आणि 0.1 घरानंतर द्या, म्हणजेच ₹9. सो वी राईट हिअर ₹9. आता 9% CGST आहे ब्रोकरेजवर. 9% CGST इज इक्वल टू, तर 9%, कुणाची 9% काढायचे, तर या ₹9. दॅट इज 9 अपॉन 100 इंटू 9, दॅट इज 9 81, 81 भागिले 100 म्हणजे 0.81. तर एवढंच काय असेल, SGST पण असेल. therefore 9% SGST इज ऑल्सो ₹0.81. तर ते आपण या ठिकाणी लिहूयात. आणि आता टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स. तर मग मी तुम्हाला सांगितलं की शेअर्स खरेदी करत असताना टोटल व्हॅल्यूमध्ये ब्रोकरेज आपल्याला मिळवायचा आहे आणि तो GST पण मिळवायचा आहे. therefore टोटल व्हॅल्यू ऑफ द शेअर्स इज इक्वल टू, तर यात काय काय घ्यायचं आहे आपल्याला, तर पहिल्यांदा टोटल व्हॅल्यू घ्यायची. टोटल व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज प्लस CGST प्लस SGST. तर हे 4500 अधिक ब्रोकरेज आहे ₹9 अधिक 0.81 अँड 0.81. तर या सगळ्यांचे आपण टोटल करूयात. ही बेरीज तुम्ही अशी करायची, 4500 मध्ये हे 9 मिळवा आणि पुन्हा त्यामध्ये 0.81 हे असं लिहा. $4510.62. तर ते आपण इथं लिहू. यानंतर यातला सेकंड प्रॉब्लेम, परीक्षेमध्ये यातला तुम्हाला कुठला तरी एक येईल आणि जर समजा दोन्ही आले तर हा टेबल तुम्हाला परत एकदा खाली तो भरून लिहावा लागेल. ओके, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 75, हे विक्री केलेले आहेत बरं का. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹200, ब्रोकरेज
is equal to 0.2%. Therefore, total value, number of shares into MV, that is 75 into 200. त्यानंतर इथे लिहूयात आपण ₹15,000. आता ब्रोकरेज काढूयात. ब्रोकरेज इज इक्वल टू 0.2% ऑफ. तर याचे या 15,000चे आपल्याला 2% काढायचे आहेत. दॅट इज 0.2 अपॉन 100 इंटू 15,000. तर हे 2 झिरो कॅन्सल करा. आता या 150 ने याला गुणायचं आहे, तर आपण यातला 1 झिरो कॅन्सल करू आणि हा पॉईंट पुढे सरकून घेऊ. सो 2 इंटू 15 दॅट इज ₹30. त्यानंतर ते लिहूयात आपण ₹30. 9% CGST इज इक्वल टू 9 अपॉन 100 इंटू 30. तर हे 0 कॅन्सल करा. 9×27=10 म्हणजेच 2.7 म्हणजे 70 असं लिहिलं तरी चालतं आहे. हे तुम्ही इथे 0 लिहू शकता. 2.70. Similarly, 9% SGST is also ₹2.7, that is 2.70. आणि आता टोटल व्हॅल्यू ऑफ द शेअर्स. टोटल व्हॅल्यू ऑफ द शेअर्स इज इक्वल टू 15,000 मायनस, तर त्यामध्ये ब्रोकरेज किती आहे ₹30 अधिक CGST आहे 2.70 आणि SGST आहे 2.70. दॅट इज 15,000 मायनस, बेरीज आपण इथे बाजूला करूयात. हे 30 त्यामध्ये 2.70 आणि हे 2.70 असे ॲड करा. 35.40. तर 15,000मधून 35.40 वजा करा. इथे राहतील 14,964.60. राईट हिअर ₹14,964.60. ओके, थँक्यू.